परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्थ्यं देवदेवं परम ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन क्या बात है वाह पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी माझा सोपान देवा नमला करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आवडे देव अस्तित्व एका प्रकार नामाचा उच्चार बोला ना रागवलेत का माझ्यावरती कधी रात्रन दिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही
आणि या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामध्ये तुमची आवड माझी आवड वेगळी आहे, पण त्या भगवंताला काय आवडतं ही आवड या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत. विठ्ठल विठ्ठल अभंगाला पूजणे आधी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा की असं म्हणतात अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगाच्या कुचबुरी आहेत आणि भारत हे जगाचं देवघर आहे. आणि अशा भारत देशामध्ये आपण जन्माला आलो म्हणजे साधी गोष्ट नाही. टाळे वाजवायचे असले तर सगळ्यांनी वाजवायला पाहिजेत ना, फक्त आजींनी वाजवून चालणार आहेत का? नाही ना. कारण आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय, भारत देशामध्ये जन्माला आलोय आणि भारतच नाही तर महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे, साधू संतांची मानली आहे. ज्या ठिकाणी माझे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या स्पर्शाने इंद्रायणी पावन झाली त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. साधी गोष्ट आहे का? तुकाराम महाराज काय अधिकार आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. किंवा अनूर या थोकडा तुका आकाशा एवढा. या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो म्हणजे साधी गोष्ट नाही. महाराज माता पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि या पवित्र जागेमध्ये खरं कौतुक करावं ते ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ते म्हणजे गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी. आणि खऱ्या अर्थानं श्री गणपती बाप्पा यांच्या मंदिरासमोर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्यातील प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पशा पामराकडे आली. याहून माझे परम भाग्य काय? मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहना पायी बरी तरी बरं कीर्तन करेल बरं का. तुम्हाला बोर होणार नाही असं कीर्तन मी करणार नाही. 11 वाजले तरी चालेल ना. विठ्ठल विठ्ठल तर खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या आशीर्वादाने इथे येण्याचा आलेला योग तो म्हणजे आमच्या पुरंदर तालुक्याचं किंवा पुणे जिल्ह्याचं वैभव पारमार्थिक वैभव सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही असे आमचे दादा महाराज पडळकर आता महाराजच म्हणावं लागणार आहे. आणि ते वारकरी संप्रदायाचे पण अध्यक्ष आहेत म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये कमी नाहीत आमचे दादा, बरोबर आहे ना. असे 10 ते 15 त्यांना प्रत्येक ठिकाणी अध्यक्षपद आहे म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर एवढी पद असूनही ते अजून जमिनीवरतीच नाही. तर माणूस एखादा सरपंच झालं तरी लगेच हवेवरती असतं, बरोबर आहे ना. त्या बाबतीत खरंच आमचे दादा महाराज पडळकर यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा पुरंदर तालुक्यामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही असं नाही. ज्यावेळेस माझी त्यांची पहिल्यांदा ओळख झाली त्यावेळेस म्हणले दादा महाराज पडळकरांना तुम्ही ओळखता काय? आणि मी सगळ्यांकडे पाहते तर ते सगळेच लोक म्हणजे आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये असं कीर्तनकार नाही की त्यांना ओळखत नाही. असे बरेच लोक आहेत की त्यांना ओळखत नाही पण ते राहिलं तर इथं आहेत वाशीमध्ये पण अख्खा पुरंदर तालुका त्यांना ओळखतो. एवढी जीवनामध्ये माणसं कमवलेत आणि जीवनामध्ये काय कमवायचं हे आमच्या दादांकडून शिकावं. जीवनामध्ये माणसं काय कमवतात? पैसा 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 काय आपण सोबत नेणार नाही. सोबत काय नेणार आहे? कमवलेली माणसं. आणि ते माणसं आमच्या दादांनी कमवले त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळे वाजवा. आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर आमची ओळख झाली ते म्हणजे आमचे श्रीधर महाराज. तर महाराजच म्हटलं तर पुढच्या वर्षी ते प्रवचन करतील त्याच्यानंतर ते कीर्तनाला सुरुवात करतील, बरोबर. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थानं एवढं गोड असं गायक मंडळी आम्हाला भेटलेत म्हणजे आल्यानंतर बाबा असं वाटतं की आळंदीकर आहेत जरा आपल्याला समजून घेतील का नाही. आळंदीकरच आहेत ना, नाशिककर आहेत का? वा वा, जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. असं वाटतं आपल्याला समजून घेतात का नाही पण काय नाही घेतात समजून, शेवटपर्यंत घेताल ना. आणि गोड असं वादाने दादा तुमचं नाव काय? योगेश महाराज. खूप गोड असं गायन आहे त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. त्यानंतर दादा ज्ञानेश्वर महाराज तुमचंही खूप गोड असं गायन आहे, तुमचीही मी ऋणी आहे. त्यानंतर बाबा तुमचं आत्ताच मी गोड असं गायन ऐकलं, ऐकतच राहावं वाटतं आणि माझ्यासारखीने तुमच्याच कौतुक करावं म्हणजे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. त्यानंतर शिंदे महाराज आमचेच भाऊकी का, वा क्या बात आहे, तुमचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जनार्दन महाराज खूप गोड असं गायन आहे दादांचं, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यानंतर बाकी सगळे टाळकरी खूप गोड असं भजनी मंडळासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थानं जिथं विषय गंभीर तिथं आमचे चोपदार खंबीर असे चोपदार आमच्या पाठीशी आहेत त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. त्यानंतर महिला मंडळी खूप गोड असं
कीर्तनाला साथ देत आहेत विनेकरी ताई असतील, त्यानंतर सर्व टाळकरी महिला असतील, त्यानंतर ज्यांची गोड अशी सिस्टीम आहे त्यांच्यासाठीही मी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यानंतर हे दादा राहिले घाम येतोपर्यंत वाजवतायत, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. खरं जर सांगायचं झालं तर आमच्या गावाकडे एवढी थंडी आहे ना, 2-2 ब्लँकेट घेतात लोक, पण इकडं आलो ना तर एवढं गरम होत आहे. शेवटी मुंबई ते मुंबईच, बरोबर आहे ना. आणि खऱ्या अर्थानं कौतुक करायचं राहिलं ते आमचे पतिदेव महाराष्ट्रातील एक नामांकित मृदुंगाचार्य आहेत, कीर्तनही करतात आणि गायनाची साथही करतात. आणि स्वपनदेव गुरुकुल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे आपली जेजुरीमध्ये, त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आमचे पतिदेव प्रथमेश महाराज शिंदे, त्यांचीही मी ऋणी आहे. त्यानंतर आमच्यासोबत आलेले मायबोली चॅनल, आता हे कीर्तन फक्त आपणच पाहत नाही, अख्ख्या महाराष्ट्र नाही तर जगभरामध्ये कीर्तन पाहत आहेत असे आमचे मायबोली चॅनलवाले आमचे अमीर दादा, त्यांचीही मी खूप खूप ऋणी आहे. त्यानंतर दादा तुमचं नाव काय? पार्थ महाराज. महाराजच का? पार्थ दादा असतील, खूप गोड असं तुम्ही शूटिंग करताय, तुमचे खूप खूप धन्यवाद. नाही तर तुम्ही नाराज व्हायचे म्हणतात तुमच्या शूटिंगवाल्याचं नाव घेतलं आणि मी काय विठ्ठला विठ्ठला. हो, तर या भंगामध्ये आपल्याला शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय सांगतात की बाबा आवडे देवासी तो ऐका करा नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण जीवन जगत असताना विचार करतो बाबा मला काय आवडतं, माझ्या बायकोला काय आवडतं, माझ्या पोरांना काय आवडतं, पण ज्या भगवंतानं एवढा गोड असा देह आपल्याला भजनासाठी दिला त्या देवाला काय आवडतं याचा आपण कधी विचार केला का हो? आणि खऱ्या अर्थानं या मंडळींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण लोक संसारामध्ये विचार करतात मला काय आवडतं, पण तुम्ही सगळे आयोजक नियोजक देवाला काय आवडतं आणि देवाची आवड तुम्ही पूर्ण करतायत, तुम्ही देवाची आवड पूर्ण करतायत म्हटल्यानंतर देव तुमची आवड पूर्ण करणार ना, त्यात काही विषय आहे का? नाही ना, कारण तुम्ही मनापासून करता. देवाला काही लागत नाही, देवाला काही लागतं काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आना विठोबाची. देवाला काय आवडतं? नामस्मरण केलेलं आवडतं, बरोबर. अभंगामध्ये महाराज म्हणतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग तसा जर विचार करायचं झालं तर आपण जीवनामध्ये ज्या भगवंताने एवढा गोड असा देह आपल्याला भजनासाठी दिला, महाराज म्हणतात जेणे हा जीव दिला दान तयाचे करावे चिंतन, जगत जीवन नारायण गुण गाईना तयाचे. त्या भगवंताला काय आवडतं याचा आपण कधी विचार करतो का? आम्हाला संसार सुटानात आम्ही परमार्थाकडे कधी वळायचं नाही का? परमार्थ तर करणं गरजेचं आहे, पण कधी करायचं? कारण महाराज म्हणतात बाबांनो परमार्थ करावा, पण कधी? आता या दोन्ही दादांकडून या दादांकडून शिकायला भेटतं की बाबा परमार्थ करावा, पण कधी? तरुणपणामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का म्हातारपणात? नाही ना, तरुणपणामध्येच की परमार्थ करावा. पण आपलं कसं आहे बाबा 20वं वय लागले, 20वं वय लागले म्हणल्यानंतर आता सगळेच म्हणतात बाबा काय 16वं वरीस धोक्याचं म्हणलं की ते बरोबर धोक्यातच आणतंय, बरोबर आहे ना, धोक्यातच आणतंय. पण असं म्हणतात की 16वं वर्ष आहे, या 16व्या वर्षामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं कार्य करून दाखवायचंय. 20वं वय ना, 20व्या वयामध्ये लोकांनी म्हणायला पाहिजे बाबा खराच पोरगा आहे याच्याकडून आदर्श घ्यावं, बरोबर आहे. पण आपण 20व्या वयामध्ये बोंबलीत फिरायचं इकडं तिकडं. त्यानंतर 40वं वय घरचे म्हणतात जाऊ दे आपण त्याचं लग्न करून टाकू. 40वं वर्ष सुरू झालं की लागला पाठीमागा संसार, 60 वर्ष झाले की संसारातून सुटका, आणि सुटका झाल्यानंतर म्हणायचं बाबा संसारात काय नाही हो, खरं जीवनाचं सार एक आहे परमार्थ. हे कधी कळतं माणसाला? 60 वर्ष झाल्यानंतर, बरोबर आहे ना. काही लोक म्हणतात ना काय ते करून करून भागले आणि नंतर परमार्थ करावं, तर महाराज म्हणतात अशा म्हणे पाठ केले बरोबर लोकांनी, बरोबर आहे ना. आणि अशी उत्तर द्यायला लोक बरोबर पुढे असले ना की कीर्तन करायला अजून एनर्जी ते बोलायला. नाही तर आल्यानंतर मी पाहायला म्हटलं असे का माझ्याकडे रागात बघतायत, काय झालंय म्हणलं, मागच्या जन्मेचं काय आपलं वायदा नाही का? कुठं होतो आपण? कीर्तनातच होते ना. तर सांगायचं काय, त्या भगवंताचं गोड असं नामस्मरण करायचं की त्या भगवंताने एवढा गोड असा देह आपल्याला भजनासाठी दिलाय. महाराज म्हणतात देवी दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फटाबाधिकेचा. मग परमार्थ करायचा तर कधी? तातडीने परमार्थ करायचं. महाराज म्हणतात करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. बाबांनो तातडीने परमार्थ करा. मग कधी? आता खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर गावामध्ये आजच सप्ताह बसलाय. सप्ताह बसलाय म्हटल्यानंतर काल्याला जेवढी लोक असतात तेवढी पहिल्या दिवशी असतात का? तुमच्याकडे पण असंच आहे का? आणि बरोबर आयोजक नियोजक हुशार असतात बरं का, पहिल्या दिवशी जरा हलका कीर्तनकार टाकतात. पण आता तुम्ही ठरवा आम्ही हलकं आहे का काय आहे ते, नाही का?
हुशार असतात काही लोक, बरोबर लोक पण म्हणतात पहिल्या दिवशी कीर्तन करा जरा साधाच असतो, आपण जरा दुसऱ्या दिवशी जाऊ, तिसऱ्या दिवशी जाऊ. काही लोक तर काल्याच्या कीर्तनाला जातात, घरी सांगतात मी काल्याच्या कीर्तनाला चाललोय, जातात कुठं आचार्यापाशी, जरा काजू जास्त टाक, जरा बदाम जास्त टाक, आणि घरी सांगून जायचं मी काल्याच्या कीर्तनाला चाललोय, असा आमचा परमार्थ. गावामध्ये सप्ताह बसला तरी आज नको उद्या, आज नको उद्या, वारीला जायचं म्हणलं तरी ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी. बाबा पण तू पुढच्या वर्षी जगशील अशी गॅरंटी देऊ शकतो का? महाराज म्हणतात क्षणाचा भरवसा नाही, क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराय ओळखा गा, म्हणून राम राम स्मरा आधी का नंतर जेवण झाल्यानंतर. कधी हो महिला मंडळी? आधीच ना. खरं सांगा बरं, आधी विठोबा का पोटोबा? पहिला पोटोबा. बरेच लोकांचं असं आहे, आता देवपूजा करतात, देवपूजेच्या आधी जेवण करतात काही लोक, तुमच्याकडे कसं आहे? करतात ना, आधी जेवण करतात नंतर देवपूजा करतात, बऱ्याच ठिकाणी असं आहे. मग याच्यामध्ये आमचा भाविकांना परत म्हणता आम्हाला देव पावत नाही, कसा पावेल बरं? बरोबर आहे ना. सांगायचंय काय की देवाला काय आवडतं. आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये, मंदिराच्या समोर उभी आहोत, तर त्या गणपती बाप्पांना काय आवडतं याचा विचार केला का आपण? काय आवडतो? दुर्वा आवडतात, बरोबर. पण त्या दुर्वा आपण आणत असताना त्या दुर्वा चांगल्या पाण्याने आलेत की खराब पाण्याने आलेत हे आपण पाहतो का? नाही ना. व्हायच्या म्हणून व्हायच्या. मग याच्यामध्ये आमचा भाव आहे का? देवाला फक्त भाव महत्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं की आपण म्हणतो गणपती गणपती. गण म्हणजे काय? देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण या तिन्ही गणांचा जो पती आहे तो गणपती. पण तसा तो पती कोणाचा आहे? बोला ना. शारदा. शारदा आहे. पण आपण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर बाबा तुम्ही गणपतीच्या वेळेस गौराई बसवतात, बरोबर. मग गौराई हे गणपती बाप्पाचे कोण आहे? तो रिद्धी सिद्धीच्या वरा सुबुद्धिदायिका. रिद्धी सिद्धीच्या वरा म्हणजे गणपती बाप्पाच्या बायका कोण झाल्या? रिद्धी सिद्धी झाल्या, बरोबर आहे ना. आणि त्यांचे पुत्र आहेत शुभ आणि लाभ, हे 2 मुलं आहेत, बरोबर आहे ना. पती कोणाचे आहेत? रिद्धी सिद्धीचे. त्यानंतर आपण म्हणतो बाबा गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला, कशापासून झाला हो महिला मंडळी, जरा सांगताल का? आठवून सांगा, तोपर्यंत मी चहा पिऊन येते. पार्वतीच्या मळापासून. आता मग सांगायचं जर झालं तर पार्वतीच्या मळापासून गणपती बाप्पांची मूर्ती तयार झाली. मग पार्वती मातेने किती दिवस आंघोळ केली नसेल? प्रश्न आहे ना. सांगा ना. तर मूर्ती बनवायची तेवढा मळ तसा असायला पाहिजे. मग किती दिवस? महिनाभर? किती 2 वर्ष? किती दिवस आंघोळ केली नसेल? काही लोक म्हणतात ना नाव गंगाधर आणि पुढं काय? वा, जोरात टाळ्या वाजवा. अशी लोक भेटायला नशीब लागतं. नाव गंगाधर पण महिनाभर आंघोळ नसते. सांगायचं की याच्यामध्ये पार्वती मातेनं मळापासून मूर्ती तयार केली म्हणजे किती दिवस आंघोळ केली नसेल? महिला मंडळी सांगा ना. रागवलीत का माझ्यावर? तुम्हाला चहा मागवायचा आहे का? नको ना. मग मी ते सांगते की मळ कोणता, बरं का. तुम्ही म्हणताल मळापासून म्हणजे तो मळ म्हणजे पार्वती मातेने 4-5 दिवस महिनाभर आंघोळ केली नसेल, तर तो मळ कोणता? खऱ्या अर्थानं आपण पांडुरंगाला उठणं लावत असतो, बरोबर. सगळे पाहतात की पांडुरंगाला आपण उठणं लावतो, जाड असा लेप लावला जातो देवाला. त्याच प्रकारे पार्वती मातेने स्वतःच्या अंगाला लेप उठणं लावतात. प्रत्येकच देवाला उठणं लावलं जातं आणि ते जाड असा लेप आपल्या शरीराला लावला, ते उठणं बाजूला काढलं आणि त्या उठण्यापासून गणपती बाप्पांची मूर्ती तयार केली. मूर्ती झाल्यानंतर जीव निर्माण झाला. पण आता गणपती बाप्पा म्हणले आकार दिलाय, पण याचं नाव काय? गणपती बाप्पा म्हणले माझं नाव काय? त्यावेळेस पार्वती माता म्हणल्या की अरे तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक. आणि मग एवढं झाल्यानंतर म्हणले बाबा तू माझ्या आता रक्षण कर, मला आंघोळ करायची. पुढची कथा सगळ्यांनाच माहिती आहे का? कोणाला माहिती नाही. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आपला सप्ताह कशा निमित्तानं आहे? गणेश जयंती निमित्तानं आहे. पण सप्ताहामध्ये कीर्तनकार प्रत्येक बांधलेले असतात. कशाने बांधलेले असतात? म्हणजे सांगायचं जर झालं तर पहिला कीर्तनकार, पहिल्या कीर्तनकारानं कीर्तनाला अभंग नामपरस घ्यावा लागतो, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारानं काय घेतलं तरी चालतं, म्हणजे फक्त अभंग, बरं का, दुसरं काही नाही. आता तुम्ही म्हणतात दुसरं काही म्हणजे शांताबाई वगैरे, तसं काही नाही. दुसऱ्या दिवशी कुठलाही अभंग घेतला तरी चालतो. त्यानंतर जागरा दिवशी मागणी पर अभंग घ्यावा लागतो आणि काल्या दिवशी भगवंताचं चरित्र सांगावं लागतं. तर पहिल्या दिवसाचं कीर्तनकार म्हणजे त्या कीर्तनकारानं देवाच्या
नाम या विषयावरती बोलावं लागतं. मग नाम, मग याच्यामध्ये महाराज काय सांगतात की देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चारा रात्रंदिवस. मग महाराज म्हणतात की देवाला त्या भगवंताचं नामस्मरण केलेलं आवडतं. मग कोणतं नामस्मरण बोला ना. नामस्मरण कोणतं आपण म्हणतो, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आपण सहज म्हणतो विठ्ठल 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 विठ्ठल. पण विठ्ठल हा शब्द तयार कसा झाला? सगळ्यांना माहिती की पांडुरंग शब्द तयार कसा झाला? ज्यावेळेस भगवान परमात्मा लहान होते, लहान असताना ज्यावेळेस गुरांसोबत जायचे, जात असताना ती पांढरी माती देवाच्या अंगावरती लागायची आणि ती पांढरी मातीचा रंग म्हणजे पांडू रंग झाला. पण विठ्ठल हा शब्द तयार कसा झाला? त्याची गोड अशी कथा आहे. झालं असं भगवान विष्णूजींना करमत नाही. कोणाला? जोरात बोला ना. भगवान विष्णूजींना करमत नाही म्हटल्यानंतर त्यांनी नारदाला बोलावलं. म्हणले नारदा. आणि मग नारद मुनी आले. आता नारद मुनीच्या मुखामध्ये नामस्मरण काय असतं? नारायण 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 तुमचं काय म्हणणं आहे? कोण असेल हो? कोण असेल? नारद मुनी. नारद मुनी तिथं आले. नारद मुनी आल्यानंतर म्हणले देवा सांगा काय काम काढलास गरीबाकडं? त्यावेळेस भगवान विष्णूजी म्हणले अरे नारदा करमत नाही बाबा, काहीतरी करमणूक कर. त्यावेळेस मग नारद मुनी भगवान विष्णूजींना म्हणले असेल का देवा इंस्टाग्राम बघा, फेसबुक बघा, लय वाटत असेल तर रील्स बघा म्हणले असतील का हो? त्यावेळेस मोबाईल नव्हता. आणि मग ते म्हणले करमत नाही, आता करमणुकीचं साधन. त्यावेळेस ते नारदाला म्हणले अरे नारदा करमत नाही, मग काय करतो? कोणाच्या तरी घरी भांडण लाव. आता नारदाचं काम काय शेवटी? भांडण लावून. आपण सहज म्हणतो कळीचा नारद, बरोबर. पण नारदाच्या कळी लावणारं सगळ्यांच्या आयुष्याचं वाटोळं झालंय असं कधी झालंय का? नारदाच्या कळी लावणारं प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याणच झालंय. पण आपण सहज म्हणतो काय ते नारदांना माझ्या उपमा देता? आमच्या पण गावात आहे ना तुमच्यासारखा कळीचा नारद मुनी. आमच्या गावात कळीचा नारद मुनी. नारद मुनींचा अधिकार सामान्य नाहीये, आहे का? आणि मग नारद मुनींना सांगतात बाबा करमत नाहीये, भांडण लावायचंय. पण कोणाच्या घरी भांडण लावायचं? ते म्हणले देवादिदेव महादेव त्यांच्या घरी भांडण लावायचं. मग आता नारद मुनीने केलं काय? गेले पहिल्यांदा गंगेकडं. गंगेला म्हणाले देवानं तुला डोक्यावरती घेतलंय, देवानं तुला डोक्यावरती घेतले, पण कोणत्याच गोष्टीचं ज्ञान सांगितलं नाही. आता गंगा तापली ना. त्यानंतर गेले पार्वतीकडं. पार्वतीला म्हणाले अगं तू हक्काची बायको असन, तुला कडेवर घेतले आणि तिला डोक्यावर घेतले. दोघींच्यात वाद सुरू झाले. त्या दोघींच्यात वाद सुरू झाल्यानंतर त्यांची मुलं कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा, त्या दोघांच्यात वाद सुरू झाले. ते झाले की त्यांची वाहनं काय तो उंदीर आणि मोर, त्या दोघांच्यात वाद सुरू झाले. सगळीकडं भांडण भांडण भांडण. आणि मग भगवान शिवजी घरी आले तर मग तिकडं भांडण तिकडं भांडण. म्हणले मला संसाराचा वैताग आलाय. काय म्हणले तुम्ही? म्हणाला जरा जोरात. संसाराचा, तिकडच्या ऐकतील, संसाराचा वैताग आलाय. आपण म्हणतो संसाराचा वैताग आलाय. तुम्हाला झालं नाही अजून, होईल, काळजी करू नका. भगवंताचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी बरं का. वारकऱ्याला पोरगी शोधायलाच लागणार नाही, पोरगी आपोआप पाठीमागं लागतात.
म्हणजे कला बघून बरं का. आणि आजकाल जास्त कलेलाच महत्व दिलं जातं. सांगायचंय काय, कुठं होतो आपण. आणि हा भांडण, बरोबर. मग भांडण लागलं, संसाराचा वैताग आला, पण ते वैताग आला म्हणत नव्हते, म्हणायचं संसाराचा वीट आला, मला संसाराचा वीट आला. आणि मग ते वीट आला म्हणत म्हणत गेले काशीमध्ये. पण मुखामध्ये काय, संसाराचा वीट आला. काशीमध्ये पोचल्यानंतर कळालं की बाबा 2 बायका 2 मुलं सगळं चांगलं असताना आपल्या संसारात काडी टाकली कोणी. नारदाने काडी टाकली. पण नारदाच्या काडी टाकण्यामुळे साक्षात भगवान परमात्मा पंढरपूरला विठ्ठल झाले, बरोबर. आणि मग ते माझ्यासाठी पंढरपूरला आलेत, विठ्ठल झाले, तर मला त्यांना भेटायला जायचंय. कोण म्हणतंय, कोण. भगवान शिवजी म्हणतात की मला त्यांना भेटायला जायचंय. मग ठरवलं बाबा आता आपल्याला शिवजींना भेटायला जायचंय. त्यानंतर भूत माणसं देव सगळे एकत्र आले. भूत म्हणले आम्हाला पण यायचंय तुमच्या सोबत. त्यावेळेस भगवान शिवजी म्हणले मी तुम्हाला नेणार, पण मी तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देणार नाही. कारण मोक्ष प्राप्त होईल तर कुठं, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीची वारी केली की तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आपण सहज म्हणतो बाबा माणसाला मोक्ष कसा भेटतो, कशानं, वारीनं भेटतो, देवाच्या नामस्मरणामुळे भेटतो. महाराज म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. आपण एवढे वेळेस हरिपाठ म्हणतो बाबा देवाची द्वारी उभा क्षण भरी, पण त्या अभंगाचा जो विचार करायचा झाला तो खूप गोड आहे. महाराज म्हणतात देवाच्या द्वारामध्ये तुम्ही क्षणभर उभं राहिलं तरी तुम्ही मुक्त होऊ शकता, बरोबर आहे ना. मग आम्ही देवाच्या समोर उभे आहोत, पण देव आणि मी, पण आमच्या मनामध्ये जो दुसरा विचार असेल तर देव आम्हाला प्रसन्न होणार आहे का, सांगा ना. महिला मंडळी, तुम्ही देवाच्या समोर उभे आहोत, पण आमचं लक्ष घरी, बाई कुलूप लावलं का नाही, गॅस बंद केला का नाही, आणि फोन बिन येतो का काही कोणाचा, मोबाईल सायलेंटवर टाकला, इथं जो लक्ष असेल तर आम्हाला देव मोक्ष प्राप्त करून देईल का. देवाच्या समोर उभे आहोत तर देव आणि मी चित्त शुद्ध सेवा देवाची, आमच्या मनामध्ये दुसरा कुठला विचारच नकोय, तर देव आपल्याला प्रसन्न होईल, बरोबर आहे ना. आणि मग सांगायचं काय, त्यावेळेस म्हणले बाबा आम्हाला पण तुमच्या सोबत पंढरपूरला यायचंय. कोण, भूत माणसं आणि देव सगळे एकत्र झाले. एकत्र झाल्यानंतर त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण चालू. काय नामस्मरण चालू होतं, विसरले का काय. चहा मागवायचंय का, नको ना. मग काय नामस्मरण चालू होतं, विठ आला म्हणत म्हणत शब्द तयार झाला, विठ्ठल 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 आणि मग विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत अलाहाबाद मध्ये पोचले. काही लोक विठ्ठल म्हणत नाहीत बरं का, म्हणजे महिला मंडळींमध्ये. म्हणले का हो आजी, बऱ्याच ठिकाणी झालं. म्हटलं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा. नाही अहो ताई, कसं आहे माहिती का, आमच्या ह्यांचंच नाव आहे विठ्ठल. मग ते मला म्हणायची लाज वाटते ना. मग म्हटलं तुम्ही असं काय म्हणताय. ते म्हणते मी पप्पा नामचं धनी, पप्प्याचं पप्पा नामचं धनी. देवाचं नामस्मरण आहे ना, बरोबर आहे. ज्या प्रकारे आमच्या महाराजांचं नाव आहे श्रीधर, विसरूच शकत नाही असं नाव आहे, बरोबर. विठ्ठल, काही नाव अशी असतात की लक्षात राहत नाहीत, बरोबर आहे ना. पण एवढा गोड असं नाव आहे त्या भगवंताचं, विठ्ठल. आणि मग विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत ते आले. अलाहाबाद मध्ये मुक्काम केला. मुक्काम झाल्यानंतर तिथे एक भिल्लीन होती. ती भिल्लीन म्हणले तुम्ही एवढा लांब असा प्रवास करून आलाय, तुम्ही हे काय म्हणताय विठ्ठल विठ्ठल. सगळी कथा सांगितल्यानंतर सांगितलं आम्ही निघालोय पंढरपूरला. सगळे आम्ही पंढरपूरला निघालोय. त्यावेळेस ती भिल्लीन म्हणते आजच्या दिवस मुक्काम करा, सुंदर असं पंचपक्वानाचा स्वयंपाक करते, तुम्ही सगळे जेवण करा. सुंदर असं स्वयंपाक करते. सगळे आधी दिंडीतील लोक जेवतात. आता वारीला जातात का, इकडं जातात ना. वारीला गेल्यानंतर आधी दिंडी मालक जेवतो का, दिंडीतील लोक आधी दिंडीतील लोक जेवतात, त्यानंतर दिंडी मालक जेवतो. मग दिंडीतील लोक जेवले, पंचपक्वानाचं ताट घेऊन ती भिल्लीन भगवान शिवजींकडे गेले. शिवजींना म्हणाले किती दिवसाला देखणे आहोत तुम्ही, तुमचं लग्न झालंय का. कोण म्हणतं, ती भिल्लीन म्हणते अगं बाई माझ्या 2 लग्न झाले, तर मला संसाराचा वैताग आलाय, म्हणून मी निघालोय पंढरपूरला. बरं असू द्या, माझ्यासोबत लग्न करताल का. जेवण झाल्यानंतर मग त्यांच्या लग्नाचा इतिहास कुठं आहे तर शिंगणापूर म्हणून तिथं गाव आहे. तिथं त्या दोघांचं लग्न झालं, भगवान शिवजींचं आणि त्या भिल्लीनीचं लग्न झाल्यानंतर ती वचन घेते की तुम्ही मला पंढरपूरला न्या. आणि वचन घेतल्यानंतर ती मूळ रूपामध्ये येते. ती कोण असते, पार्वती.
आणि मग त्यानंतर त्यांच्या परिवाराची पुढे वारी चालू राहते. 11 लोचन त्याचे 5 मुख. कुठं प्रकरणातील अभंग आहे बघा, 11 लोचन त्याचे 5 मुख. म्हणजे 11 भगवान शिवजी, नंदी आणि गळ्यातले बाबा, आठवतायत ना? असे त्यांचे 6-5 मुख झाले. बरोबर. सांगायचं काय, या परिवारानं त्या भगवंताची सेवा केली. भगवंताचं नामस्मरण करतो आपण, भेद करतो की हरी हरा भेद नका करू, आपण त्याच्यामध्ये भेद करतो. पण साक्षात भगवान शिवजी देवाचं नामस्मरण करतात. त्यांच्या परिवारानं वारी केली. वारीचा प्रसंग खूप गोड आहे पण जरा मोठा आहे. बरोबर. आणि आपल्याला सांगायचंय काय की वारी करत असताना, वारी करत करत पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर पार्वती माता मंदिराच्या बाहेरच थांबल्या. म्हणजे पंढरपूरमध्ये थांबल्यानंतर म्हणल्या आता की बाबा मी खूप नाजूक आहे आणि पंढरपूरला गर्दी काय कमी असते का हो? बरोबर आहे ना? एवढी गर्दी असते की त्या गर्दीमध्ये एखादा माणूस चुकला तर तो सापडू शकत नाही. ज्या प्रकारे महिला मंडळी तुमच्या अंगात येतं का इकडं कुणाच्या? नाही ना, गावाकडे जास्त असतंय ते बघा. ज्या प्रकारे महिला मंडळींच्या अंगात येतं त्याच प्रकारे आमच्या वारकऱ्यांच्या अंगात येतं ना? नाही येतं ना. पण कसं आहे, तुमचा देव वेगळा ना आमचा देव वेगळा. तुम्ही पण गोंधळ करताना आम्ही पण गोंधळ करतो, पण तुमचा गोंधळ वेगळा ना आमचा गोंधळ वेगळा. मग आमचा गोंधळ कधी असतो? महाराज म्हणतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कधी वटा शोभे वाळवंटी हो, कधी वटा शोभे वाळवंटी, नागने आंबा उभी कर ठेवली कटी हो, नागने आंबा उभी कर ठेवली पाटी. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ग. आमचा गोंधळ कधी असतो? आषाढी कार्तिकीला आमचा गोंधळ असतो. आमचा दिवटे कोणे पुंडली कधी वटा शोभे वाळवंटी ग, एका जनार्दनी आंबा उभी करत ठेवूनी कटी ग. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा माझी सगळी ज्ञाते त्याला तोच भगवान परमात्मा विठेवरती उभा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी हा परिवार चाललाय. चंद्रभागेमध्ये स्नान करावं. पण ज्यावेळेस आता पार्वती माता कुठे थांबल्या? पंढरपूरमध्ये. ज्यावेळेस मंदिर लागतं मंदिराच्या बाहेरच पद्मावती म्हणून मंदिर आहे, तिथे पार्वती माता थांबले. त्यानंतर राहिले कोण? आता 4 जण. चालत असताना नंदींनी विचार केला की बाबा आपले पाय किती? 4 पाय आहेत. 4 पायातला एखादा जरी पाय एखाद्या वारकऱ्याच्या पायावर पडला तर आपल्याला पाप लागल आणि असला आपल्याकडून घडू नये. म्हणून नंदी देखील ज्यावेळेस पंढरपूरमध्ये पोहोचले, नंदी पहिल्यांदाच असा आहे, नाही तर नंदी कुठं असतात? भगवान शिवजींच्या समोर असतात. पण पंढरपूरमध्ये नंदी आहेत कुठं? कुठं आहेत? बाहेर आहेत. बरोबर आहे ना? त्यानंतर गणपती बाप्पा आणि शिवजी राहिल्यानंतर गणपती बाप्पा शिवजी पुढे चालत चालत गेले. पण आता गणपती बाप्पाचं पोट केवढं आहे? आणि एवढं पोट आहे त्याचं कारण पण असं आहे का, तर गणपती बाप्पाकडे तक्रार करणारी लोक काही कमी आहेत का हो? आहेत का? गणपती बाप्पाचे डोळे कसे आहेत? नाजूक आहेत. या डोळ्यातून कोणाचं पाप आणि पुण्य सुटू नये म्हणून डोळे नाजूक आहे. कारभार कसा स्वच्छ पाहिजे ना. या डोळ्यानं नाजूक डोळे असले तरी सगळं दिसतंय बरं का. कोण कुणाचं बाण चोरतंय, कोण कुणाला किती पाण्यात पाहतंय हे गणपती बाप्पा बघतात. आपण म्हणतो बाबा मांजर दूध पितंय, डोळे झाकून. मांजराला वाटतं मला कोणी पाहत नाही, पण पाहणारा कोण असतो? तो भगवान परमात्मा. त्याच प्रकारे या डोळ्यानं गणपती बाप्पा पाहतात की काय चाललंय. त्यानंतर कान कसे देवाचे विशाल आहेत. बरोबर. या विशाल कानाने आता तक्रारी काही कमीत का लोकांच्या? सासू माझ्या बरोबर म्हणतील, सुना असं म्हणतील, नवरा असाच आहे तसाच आहे. या पण तक्रारी तुम्ही देवाला सांगत असता, सांगतात का नाही? आणि ज्याचं जमलं नाही त्याचं काय? पुढच्या वर्षी तर येऊ दे बाबा, पुढच्या वर्षी तर येऊ दे बाबा. तर त्यांनी तक्रारी कुणाकुणाची ऐकावी आणि तक्रारी ऐकण्यासाठी कान तर मोठे पाहिजेत. त्यानंतर देवाची सोंड कशी वक्र, जया लागी तू वक्रतुंड. जशाच तसा आहे. म्हणजे ज्या प्रकारे एखादा सरळ आला ना तर त्याच्यासाठी तो सरळ आहे, पण जसा वाकडा आला ना तर त्याच्यासाठी तो वाकडा आलाय. त्यानंतर पोट, सगळ्यांच्या तक्रारी पोटामध्ये घालून घेतो. ज्या प्रकारे म्हणतात ना की चुकी आपण कशात घालतो?
म्हणतो ना पोटात घालून घ्या, जाऊ द्या, नका मला लावून घेऊ. तसं देवाचं पोट मोठे, देवाला ते पोटामुळे त्रास व्हायला लागला, गुदमरल्यासारखं झालं. म्हणले आता मी मंदिराच्या बाहेरच थांबतो. मग मंदिराच्या बाहेर गणपती बाप्पा आहेत. त्यावेळेस भगवान शिवजी आतमध्ये गेले तर साक्षात माझ्या भगवंताला एवढा आनंद झाला की साक्षात शिवजी मला भेटायला आलेत. विटेवरून माझा भगवान परमात्मा खाली आला आणि भगवान शिवजींना उचलून आपल्या कुठे घेतलं, डोक्यावरती घेतलं. कारण शिवजी जरी असले तरी त्यांनी नामस्मरण केलं का, तर देवाला काय आवडतं, अभंगाचे पहिले चरण. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, हरी नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा. वा, जोरात टाळ्या वाजवा. प्रमाण झालं की टाळ्या वाजवायच्या. वारकरी पण खुश, तुम्ही पण खुश, जे झोपलेत ते पण जागे होतात आवाजाने. बरोबर आहे ना. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चारा रात्रंदिवस, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला काय आवडतं तर महाराज म्हणतात गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आवडते. बरोबर आहे, देवाला तुळशीची माळ आवडते. पण आम्ही जास्त आवडी निर्माण करतो. आम्हाला जास्त आवडतं तर काय 4-5 तोळं, तर शेजारच्याने 5 तोळं घातलं की ही लगेच 10 तोळं करते, हिने 15 तोळं केलं की ही लगेच 20 तोळं करते. ही आमची आवड. बरोबर आहे ना. नवऱ्याने 1 तोळा केला याच्यामध्ये आमचं समाधान नसतं. शेजारच्या तिकडे 2 तोळे आहेत ना, मग माझ्याकडे 3 तोळाच पाहिजेत. संसारामध्ये आपल्याला किती जरी आणून दिलं तरी त्याच्यामध्ये सुख प्राप्त होतं का? संसारात सुखच भेटत नाही. आहे का कोणी असा? नाही ना. आणि संसार करत असताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला पाहिलं की वाटतं बाबा याच्यासारखं सुखी कोणी नाही, याच्यासारखं सुखी कोणी नाही. आमच्याकडे बघितलं तरी वाटतं बाबा कीर्तन करतात, बरं आहे बाबा यांच्यासारखं सुखी कोणी नाही. बरोबर आहे ना महाराज. आता तुम्ही सगळे गायनाची साथ करतायत, लोकांना वाटत असेल बाबा चांगले आहे, 2 तास गायन करायचं, पाकिट घ्यायचं, घरी जायचं, यांच्यासारखं सुखी कोणी नाही, तर आम्हाला रात्रंदिवस कष्ट करायला लागतात, हे लोकांचं म्हणणं आहे बरं का. पण आता गायन करण्यासाठी किती त्रास होतो हे गायकांना माहिती. कारण बेंबीच्या देठापासून वरडावं लागतं, गायक होणं सोपं नाही. त्यानंतर वादक, काही न लोकांना वाटतं वादक काय, बरीच लोक म्हणतात मला पण वाटते माझा पोरगा पक्वाज वादक व्हावा ना, पण पक्वाज वादक होणं सोपं नाही. बोट फुटस्तोपर्यंत वाजवावं लागतंय. आता हे तुम्हाला माहिती असेल, आमच्या महाराजांचे बोट फुटलेत, तुम्हाला देखील माहिती असेल की बोट फुटस्तोपर्यंत वाजवावं लागतंय. बोटातून रक्त आलं तरी वाजवावं लागतंय का? असं कधी झालंय बोटातून रक्त आले आणि कीर्तन बंद केले नाही ना. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की बाबा याच्यासारखं सुखी कोणी नाही, त्याच्यासारखं सुखी कोणी नाही. पण या संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत नाही. सुख प्राप्त होईल तर ते कुठं? महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाच्या लहरी दानाबाई
अलंकापुरी सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भरा डुलत असे किंवा सुखरूप ऐसा कोणी तुझ्या माझ्या पांडुरंग वाचुनी सारिका. म्हणजे त्या भगवंतासारखा सुखरूप कोणी नाही. किंवा मौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होई जे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडा ऐका. आम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त होणार नाही. होईल तर ते कुठं देवाच्या चरणाजवळ. संसाराचा विचार करायचं झालं तर तुम्ही सांगा बरं सुखी आहोत का हो? नाही ना. कारण झालं असं एका ठिकाणी डॉक्टर असतात. डॉक्टरांना बायकोचा फोन आला. कोणाचा? बायकोचा फोन आला. बायकोचा फोन कोणाला जरी आला तरी माणूस निम्मागार होतो बरं का. बरोबर आहे ना. बायकोचा फोन आला. मग झालं असं डॉक्टरकडे आलेला असतं पेशंट. डॉक्टरकडे काय आलेलं असतं पेशंट. आणि त्या पेशंटला आलेली असते चक्कर. चक्कर आली त्यामुळे एक जणांनी धरून आणलेलं असतं. कोणाला? पेशंटला धरून आणलेलं असतं. आणि मग पेशंट एका खाटावरती झोपतं आणि डॉक्टरच्या सोबत आलेला तो जरा खाटावरती बसतो. पण म्हणतो आता बायकोचा फोन आलाय डॉक्टरला. डॉक्टरचं काही अर्ध्या तासात उरकत नसतं. म्हणलं तोपर्यंत आपण पण पडाव. मग डॉक्टरच्या सोबत जो आलेला असतो तो पण एका खाटावरती झोपतो. बायकोचा फोन आला. म्हणले अहो 10 वर्ष झाली आज आपल्या लग्नाला. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजपर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलेलं नाही. पण आज मला काहीतरी पाहिजे बरं का. आणि जे मी मागल ते तुम्ही मला आणून द्यायचं. चालेल म्हणले बाबा. मागून मागून काही एखादी थार मागल एखादी फॉर्च्युनर मागल दुसरं काय मागायचंय. आणि मग फोन झाला. पण आता बायकोच्या नादात इंजेक्शन घेतलं होतं बरं का. पेशंट इथं झोपले आणि पेशंटच्या सोबत आलेले इथं. पण इंजेक्शन असं धरता तो काय मागल त्याचं काय सांगा बाबा भरोसा नाही. असं इंजेक्शन धरता जो पेशंटच्या सोबत आलता त्यालाच इंजेक्शन दिलं बायकोच्या नादात. घरी गेला. घरी आल्यानंतर म्हणली अहो सांगा ना मग मला काय वाढदिवसाचं गिफ्ट देणार आहे. त्यावेळेस ते म्हणले तुला काय पाहिजे ते माग. मग म्हणली माझा अशी इच्छा आहे की असं मला वाद्य पाहिजे जे आजपर्यंत कोणी वाजवलेलं नाही. ते म्हणले तुला पकवाज आणून देऊ का? अहो पकवाज कीर्तनात असतो. मी काही एवढी इडी आहे तेव्हा. मग ढोलकी चालेल का? ढोलकी कुठं असते हो? अरे वा. हा ढोलकी तमाशात असते बरं का. हलगी कुठं असते? लग्नात. लग्नात हलगी असते. त्यानंतर ढोल कुठं असतो? कुठं असतो? गावाकडे ढोल असतो. बरोबर आहे ना. काही कार्यक्रम निघाला की म्हणतात ना सुंबरान मांडल हो सुंबरान मांडल. म्हणतात ना. त्यानंतर म्हणतात आळंदीच्या ज्ञानोबाचा सुंबरान मांडल. ओ देहूच्या तुकोबाचा सुंबरान मांडल. हे सासवडच्या सोपान काकाचा सुंबरान मांडल. हे जेजुरीच्या खंडोबाचा सुंबरान मांडल. हे पंढरपूरच्या पांडुरंगाचा सुंबरान मांडल. तसे आपले देव काय कमीच नाहीत. बरोबर आहे ना. 33 कोटी देव आहेत. रात्रभर आपलं भजन चालू शकतंय नाही का. सांगायचं काय ढोल कुठे असतो? सुंबरानं मांडीला. बरोबर म्हणजे नाही का छबिन्याला वगैरे ढोल असतो. तर म्हणले मग बाबा ढोल पण मला चालणार नाही. मग तुला हे नको ते नको. तुला असं काय पाहिजे? अहो मला असं वाद्य पाहिजे जे आजपर्यंत कोणी वाजवलेलं नाही. तर डॉक्टर विचार करायला लागले. मग पहिल्यांदा गावामध्ये गेले. म्हणजे इथं भेटेल का? नाही. मग तालुक्याच्या गावाला गेले. तालुक्यामध्ये पण असं वाद्य भेटणार नाही. मग त्यानंतर महाराष्ट्रभर अख्खे फिरले पण वाद्य भेटणार नाही. दुसऱ्या देशामध्ये गेले शोध घेण्यासाठी की बाबा हे वाद्य भेटेल का. लोक म्हणले येडे आहेत का तुम्ही. तुम्हाला असं कसं वाद्य पाहिजे जे आजपर्यंत कोणी वाजवलं नाही. आम्हाला बनवताना पण आधी वाजून बघावं लागते ते वाजते का नाही. बरोबर आहे ना. तुम्ही असं कसं म्हणता की वाजवलेलंच नाही कोणी. मग त्यानंतर मित्राचा फोन आला. म्हणले अरे कुठे आहेस तू? 4-5 दिवस गावात काही दिसलं नाही. अरे मी बाहेर आलोय बाहेरच्या देशात. बायकोच्या आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. तिला लग्नाचं गिफ्ट पाहिजे असं वाद्य जे आजपर्यंत कोणी वाजवलेलं नाही. अरे म्हणले मग एवढं कशाला टेन्शन घेतो. तू घरी ये मी तुला हे वाद्य घरी बनवून देतो. किती खर्च येईल? लय नाही 100 रुपये लय झाले. मग तो घरी आला. घरी आल्यानंतर म्हणला आता ते वाद्य कुठून आणायचं. म्हणला चल मी तुला आणून देतो. मग तो पाण्याचा माठ असतो बघा गावाकडं. इथं असतो का? पाण्याचा माठ घेतो. तो किती रुपयाला?
100 रुपयाचा माठ घेतो, मोठाची मोठा माठ घेतल्यानंतर म्हणला फक्त त्याच्यावरती थापतात आवाज येतो कसा, माठाचा आवाज कसा येतो असा, एवढा जोरात नाही येत बरं का, जरा हळूच येतो. नाही एवढा जोरात जर टाकलं तर ती माठ फुटेल ना. हा मग ते थाप थापतो म्हणतो विठ्ठल विठ्ठल. तर तो म्हणला हे अजून परिपूर्ण नाही, याला परिपूर्ण करायचंय. म्हणला तू एक दिवस थांब, मी दुसऱ्या दिवशी बरोबर ते वाद्य घेऊन येतो. आणि मग जो मित्र असतो तो काय करतो, त्याला म्हणतो तू घरी जा, मी ते वाद्य घेऊन येतो. मग मित्र जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर जे आगी मोहळा असतं ना, आगी मोहळाचं पोळं म्हणतात त्याला, ते पोळं त्या माठामध्ये टाकतो, तोंड पॅक करतो आणि पॅक केल्यानंतर फक्त ते हलवून बघतो तर त्याचा आवाज येतो गुंगुंग 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 गुंगुंग. माशांचा आवाज येतो. बरोबर हुशार आहेत बरं का. माशांचा आवाज येतो. मग तो घरी येतो. घरी आल्यानंतर मग तो बघ हे वाद्य बघतो एकदा वाजून, आणि मग तो बघतो आवाज फक्त याचा येतो गुंगुंग गुंगुंग गुंगुंग. मग ते काय गोड आवाज येतोय त्याच्या बायकोला देतो. आता बायकोला दिल्यानंतर बायको एवढा आनंद होतो की असं काहीतरी वेगळं मला वाढदिवसाचं गिफ्ट दिले. मग ते शेजारच्या मास्तरीन बाईकडे जाते, म्हणते बघा माझ्या नवऱ्याने काय गिफ्ट दिले. नाही तर तुम्हाला काय, सगळ्या बायका गोळा करते, मास्तरीन बाई करते, डॉक्टरीन बाई करते, वकिलीन बाई, सगळ्या बायका गोळा करते, गंगूबाई, शांताबाई, सगळ्या बायका गोळा झाल्या. शेवटी बायकांना सवय असते नाही का, नवऱ्यानं काय आणलं की पहिल्यांदा शेजारचिनीला दाखवायचं. खरं आहे का खोटं आहे, म्हणजे मी पण त्यातलीच आहे बरं का, माझ्याकडे बघू नका, पण आमच्या शेजारीच कोणी राहिलं नाही, एवढा फरक आहे फक्त. सांगायचं काय, प्रत्येक महिलेला सवय असते की बाबा एखादी वस्तू आणली की पहिल्यांदा शेजारचिनीला दाखवायची, त्याच्यामध्ये कौतुक असतं. मग ती सगळ्या बायका गोळा करते, म्हणते बघा माझ्या नवऱ्यानं गोड असं वाद्य आणलंय. आणि मग ते वाद्य वाजवते तर त्याचा आवाज येतो गुंगुंग 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 गुंगुंग. आवाज आल्यानंतर त्यातली वकिलीन बाई जरा हुशार असतात, म्हणतात काय गोड आवाज येतोय, हा आवाज ऐकून मला एखादी गवळण म्हणावीशी वाटते. कोण म्हणतं, वकिलीन बाई म्हणतात हा आवाज ऐकून मला एखादी गवळण म्हणावीशी वाटते. पण झालंय असं, पुरुष मंडळी सगळे सोबत आहेत, त्यांच्या समोर जरा लाज वाटते. सगळ्या पुरुष मंडळींना बाहेर हाकला. ज्याने जो माठ बनवून आणलेला असतो ना, तो मग तो बाहेर जातो. ते मग ते जाताना कडी लावून जावा. कडी कशाला म्हणला, कुलूपच लावून जातो. तो कुलूप लावून जातो. आणि कुलूप लावून गेल्यानंतर हे बरोबर लोक बाहेर बसलेले असतात, एक म्हातारा आणि त्यांच्यासोबत त्यांचा नातू कशावर बसलेले असतात, पारावरती. आणि तेवढ्यात वकिलीन बाई भजनाला सुरुवात करतात, स्वर लावतात. आणि स्वर लावताना म्हणतात याचा एवढा गोड आवाज येतोय, याचं तोंड उघडलं तर काय गोड आवाज येईल. आणि मग शेवटी वकिलीन बाई शोध लावणारच नाही का, मग म्हणतात आपण थांबा याचं तोंड उघडूयात. मग त्याचं तोंड सोडलं, सगळ्या माशा अख्ख्या रूम मध्ये झाल्या. रूम मध्ये झाल्यानंतर ज्यावेळेस माशा चावायला लागल्या, तर माशा चावल्यावर काय हनुमानच होतो, बरोबर आहे ना, त्याला चावल्यात त्याला माहिती आहे. आणि मग माशा चावायला लागल्या, त्या लागल्या वरडायला आई ग आई ग आई ग. तेवढ्यात पोरग म्हणते बाबा अजून भजनाला सुरुवात झाली नाही का. अरे ती काय आता तर सुरुवात झाली ना, स्वर लावतात आई ग आ आ आ. बाबा मग नक्की हे भजन कुठलं म्हणत असतील. अरे बाळा भजन नाही रे, गवळण येते. आई ग आई नाही खाल्ली मी माती. आणि मग बराच वेळ झाला, कालवा आल्यानंतर सगळी लोक बाहेर येतात, कुलूप उघडतात, पाहतात. तर तो जो डॉक्टर असतो तो त्याच्या बायकोला म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे ही संसारामध्ये फजिती होते. सांगायचं काय, संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होतं का, नाही ना. सुख प्राप्त होणार तर ते देवाच्या जवळ. आणि लोकांनी असंच हसत राहावं, बरोबर आहे ना. हसलेलं माणसाचं आयुष्य वाढतं का कमी होतं, त्यामुळे हसतच राहावं, बरोबर आहे ना. हसावं माणसानं. हसायला काय आपल्याला पैसे लागतात का. एका ठिकाणी झालं असं, सगळे लोक हसले पण एक बाबा हसले. म्हणलं काय झालं, नाराज आहे का माझ्या. नाही महाराज कर्ज आहे माझ्या. आता म्हणलं मी फेडू का, तेवढं पाकिट देत नाहीत आम्हाला, नाही का. सांगायचं काय, लोकांनी असं हसत राहावं, कारण हसल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं. आणि भरपूर लोक असे आम्हाला कीर्तनाला, आता हे कीर्तनकार आहेत, वारकरी आहेत, त्यांना माहिती आहे की बाहेर गेल्यानंतर लोक अशी कौतुक लय करतात. पण अशी कौतुक करतात, अशी झाडावरती चढवतात आणि परत उचलून आपटतात असं. हा जमते. एका ठिकाणी झालं असं, कीर्तनाला गेलो, अशाच आजी होत्या. म्हणल्या काय गोड गायन आहे तुमचं, काय गोड गायन आहे. तर खरं सांगा बरं, गोड गायन आहे का माझं. नाही म्हणताय, आहे ना. काय गोड गायन आहे म्हणले ताई तुमचं. एवढं वरडत जाऊ नका हो, तुमच्यासारखंच वरडू वरडू रात्री माझं बोकाडे मेलंय. याला कौतुक म्हणायचं का काय म्हणायचं. काळजी, हा बरोबर, काळजी करणारी लोक पाहिजेत ना.
सांगायचं काय, संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत नाही. झालं असं की बऱ्याच लोकांनी म्हणजे नाही का म्हटलं जातं की एक वैदिन असते, त्या वैदिनीचा नियम काय, सुया घे पोत घे वळ मनगड घे बाय. आधीच्या काळामध्ये वैदिनी यायच्या बरं का. आता आमच्या गावाकडं जास्त भांडेवाले येतात की असावर भांडी, तिकडं असतं का, आहे का? वा वा, त्यामुळेच पटलेलं दिसतंय बरं का. केसावर भांडी म्हटलं की बायका एवढ्या खुश होतात, ते का म्हणते तिकडे जाऊ दे बाया, पहिल्यांदा एखादी डिश नाही तर एखादं पातेलं तरी येईल त्याच्यामध्ये. एवढ्या खुश होतात की त्या बाईला जाऊन पहिल्यांदा पकडायचं. म्हणजे सांगायचं काय, आधी हा आवाज यायचा, मग ती वैदिन असते, वैदिनीचा नियम सुया घे पोत घे बाळ मनगड घे माय. जमतंय का? मग काय कीर्तन सोडून देऊ? हो म्हणताय नाही ना. ती वैदिन दिसायला एवढी सुंदर असते, तिला राजानं पाहिल्यानंतर तो राजा वैदिनीला म्हणाला, अगं तू दिसायला खूप सुंदर आहेस, मला तुझ्याशी लग्न करायचंय. त्यावेळेस ती वैदिन म्हणते, अहो लग्नाची मागणी कोणाकडे करतात, मुलीकडे का मुलीच्या बापाकडं? आता ही कुठच्या पार्टीला माहिती असेल, तुम्हाला नसेल माहिती. कोणाकडे करतात? मुलीच्या बापाकडे केली जाते. बरोबर आहे. तुम्ही राजा आहे, तुम्हाला कळायला पाहिजे, लग्नाची मागणी मुलीच्या बापाकडे केली जाते. मग त्या राजा वैदिनीच्या बापाकडे जातो, त्यांना म्हणतो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे. आता जावई कोण होणार आहे? बोला ना. राजा जावई होणार आहे, कुठला बाप नाही म्हणेल का? नाही. मग राजाचं आणि वैदिनीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती वैदिन काय झाली, राणी झाली. राणी, तिथे दासी आली. दासी म्हणली, राणी साहेब नाव घ्या. जुन्या काळामध्ये नावं घ्यावी लागायची ना, आता पण घेतात बरं का, घ्यावीच लागतात. म्हणजे ज्याचं झालंय त्यांना माहिती, नावं घ्यावी लागतात. मग ती वैदिन नाव घेते. काय नाव घेते? ज्यांचं झालं नाही त्यांनी नीट ऐका बरं का, तुम्हाला उपयोगाला येईल बरं का. तरुण मंडळ नीट ऐका बरं का महाराज, उपयोगाला येईल. काय नाव घेते? चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय, चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय, माझा राजा बसला जेवायला भाकर वाढ ग माय. म्हणजे माणसाची सवय जाते का? म्हटलं जातं ना, आधी होती दासी पटराणी केली तिसी. 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 तिचे हिंदन दाहिना मुळ स्वभाव जाई. हिंदन दाहिना मुळ स्वभाव जाईना. हिंदने राहिला मूळ स्वभाव जाईना. हिंदने राहिला मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंदन दाहिना मुळ स्वभाव जाईना. हिंदन दाहिना मुळ स्वभाव जाईना. हिंदने राहिला मूळ स्वभाव जाईना. हिंदने राहिला मूळ स्वभाव जाईना. हो, काय सांगितलंय मी? वा वा वा, जोरात टाळ्या वाजवायच्या, सांगितलं ना. क्या बात आहे. तर आधी होती दासी पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडाने राहिना मुळ स्वभाव जाईना. काही केलं तरी माणसाची सवय जात नाही. आम्ही किती वेळा म्हणा बाबा देवाचं नामस्मरण करा, टाळी वाजवा, पण म्हणतात महाराजाचं काय तेवढंच काम आहे. बरोबर आहे ना, असंच म्हटलं जातं ना. नामस्मरण केल्यानंतर आपल्या आयुष्याचं चांगलंच होतं, वाटोळं होतं असं कधी आहे का हो? ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं भजन केल्यानंतर माणसाचं आयुष्य सुधारतं, वाटोळं होत नाही. बरोबर आहे ना. कारण ज्ञानोबराय व्यवहारातही म्हणजे व्यवहार फसून देत नाहीत, म्हणजे प्रपंचातही व्यवहार फसून देत नाहीत आणि परमार्थातही व्यवहार फसून देत नाहीत. कारण ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या भजनामध्ये ताकद आहे. त्यामुळे महाराज म्हणतात त्यांचं भजन करावं. मग कसं? त्यासाठी सगळ्यांना हात वरती घ्यावे लागतील. आता 2 तास अशीच राहू द्या. हा, व्यायाम होईल. व्यायामाची गरजच आहे आजकाल लोकांना. विठोबा रखुमाई,
ठोबार कुमार हरी ठोबार कुमार ठोबार कुमार हरे ठोबार कुमार हरे ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार हरे ठोबार कुमार ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार आता सर्वांनी हात खाली घ्या. घेतले का? सांगायचं काय, माणसाची सवय जात नाही. सांगावं लागतं का बाबा हात खाली घ्या. आपण 2 मिनिट फक्त देवाचं नामस्मरण करू शकत नाही. ज्या भगवंताने एवढा गोडासा देह आपल्याला भजनासाठी दिलाय. महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा तो हा झाला फाटा बाधिकीचा किंवा याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. त्या भगवंताचं नामस्मरण करायचं म्हणलं की आपल्याला त्रास होतो. नामस्मरण केल्यानंतर काय होतं? काय होतं? आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि जीवन जगत असताना ज्ञानाची गरज आहे. का ज्ञानाची का गरज आहे? का तर आपल्याकडे पैसा खूप आहे ना. आहे का नाही? नाही मागणार मी तुम्हाला, नका काळजी करू. आहे ना, पैसा खूप आहे, पण तो पैसा कुठं वापरायचा? त्यासाठी ज्ञान तर गरजेचं आहे. का पैसा खूप आहे मग तो वाईट मार्गावरती वापरायचा? नाही ना, ज्ञानाची गरज आहे. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की ते विवेक म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाची गरज आहे. किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुकांचे जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तोरुचे विवेक म्हणजे ज्ञान. ज्ञानाची गरज आहे. का तर माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर आहेत. बरोबर आहे ना, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. त्यामुळं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. आम्ही म्हणतो बाबा परमार्थ तेच, पण आम्हाला टाळ वाजवायचं जमत नाही. जमेल ना, प्रयत्न केल्यानंतर देव पण सापडतो. बरोबर आहे ना. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, देखी उत्पल म्हणा सारीसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे किये तू किये न केवळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देखपा विहंग ममते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सत्य मोक्षाते आकळीती. जीवनामध्ये प्रयत्न केला तर सगळं आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. बरोबर, त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्याच्यासाठी त्या देवाचं नामस्मरण करावं लागतं. असाध्य ते सायास साध्य
अभ्यास तुका म्हणे महाराज म्हणतात की जी गोष्ट आपल्याला वाटते की बाबा हे मी हे करू शकत नाही, पण ते साध्य कशानं होते तर प्रयत्नानं, अभ्यासानं. आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं की आपण जीवनामध्ये म्हणतो बाबा हे मला जमणारच नाही, पण प्रयत्नानं आपल्याला काही पण जमू शकतं, बरोबर आहे ना. आणि जर आपल्याला मोठं व्हायचं असेल ना, समाजामध्ये नाव कमवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याबद्दल गोड असं उदाहरण म्हणजे आमचे दादा महाराज पडळकर आहेत, बरोबर आहे ना. कारण गावामध्ये ज्यावेळेस आपण राहत असतो त्यावेळेस लोक आपल्याला किंमत देत नसतात, पण आता ज्यावेळेस आमचे दादा गावाला येतात ना, लोक असे गोळा होतात की आमचे दादा आले, दादा आलेत, म्हणजे एवढं लोकांना की एवढं मान द्यावं. त्यामुळे जीवनामध्ये माणसं कमावी जास्त. पैसा 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 काय आपण सोबत नेत नसतो, कारण आपण म्हणतो ना पैसा पैसा आपल्या उपयोगाला येणार आहे का. ज्यावेळेस माणसाचा जन्म झाला त्याला कपड्यात गुंडाळतात, त्याला खिसा नसतो, आणि ज्यावेळेस जाताना देखील त्याला खिसा नसतो, पण आयुष्यभर लक्ष मात्र आमचं कसं वाचतं पैशावरती. म्हणतात ना ते माणसाचा जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, आणि 10वा झाला घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर. पैसा 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 काय आपलं अस्तित्व नाही. जीवनामध्ये माणसं कशी कमावी हे आमच्या दादांकडून शिकावं, बरोबर आहे ना. कारण म्हणून महाराज म्हणतात की बाबा नो असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे. कोणतीही गोष्ट आपल्याला शक्य नाही असं वाटतं की बाबा हे मला जमणार नाही, पण त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. कारण तो देव असा आहे की माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला सांगतात, आपण म्हणतो बाबा देवाचं नामस्मरण करा, माझे तुकाराम महाराज म्हणतात लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला. महाराज म्हणतात बाबांनो मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही देवाचं नामस्मरण करा. त्याच प्रकारे माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 56 भाषांचा केलाशे गौरव, म्हणजे 56 वेळा सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही का देवाचं नामस्मरण करा. त्यातील 56 भाषा आणि त्या 56 भाषांमधील कन्नड हा अभंग आहे माऊलींचा. काय म्हणतात, अगाने कुळे चिकना मातो, अगाने कुळे चिकना मातो, कुरुळे धनुगे राधे चनुरे, कुरुळे धनुगे राधे चनुरे, चलो बाने चलो बाने, चलो बाने चलो बाने. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगा निकुळे चिकणा मातो कुरुळा धनुगे राधे चनुरे, चलो वाने इल्ले पंढरराय नल्लेले द्वारकनी इल्ले बारण्ये, पंढरराय की भक्ती के बंदरे बाप रखमा देऊर विठ्ठले, चलो वाने इल्ले पंढरराय नल्ले इल्ले द्वारकनी इल्ले बारण्ये. कोणाला समजलं याचा मराठीत अर्थ तर सांगावा लागेल. कसं आहे, महाराजाकडे असावा पुरावा, नाही तर महाराजाला खड्डा खादून पुरावा, असा अर्थ सांगावा लागेल का. ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की असे बरेच अभंग आहेत की याचा त्याचा अर्थ सेम असतो, याची थोर भक्ती आवडते देवा किंवा आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्याच प्रकारे माऊलींचा अभंग आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला सांगतात कसा दिसतो माझा भगवान परमात्मा, त्या भगवंताचं गुणगान सांगतात की रूप पाहता लोचनी सुखा झाले हो सजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला सांगतात की एवढा गोड असा भगवान परमात्मा आहे, त्या देवाचं नामस्मरण करायचंय. आणि नामस्मरण करणं अवघड नाही. महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास, जावे वनांतर सुखी येतो घरा, नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्ता आवडी आनंद बाबा, रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. त्यामुळे त्या भगवंताला काय आवडतं याचा विचार करणं फार गरजेचं आहे. देवाला काय आवडतं, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. आपण म्हणतो गोपी चंदन गोपी चंदन गोपी चंदन, म्हणजे नेमकं काय तर गोपीच्या पायाची जी धुळा असते ती भगवंतांना आपल्या कपाळाला लावावी. नाही तर आपण म्हणतो बाबा मी लय मोठा आहे, म्हणजे याचा आपल्याला जास्त गर्व आहे. पण साक्षात देवानं काय करावं, ज्यावेळेस भगवंताचं डोकं दुखायला लागलं, डोकं दुखायला लागल्यावरती देवानं काय सांगावं, गोपींच्या चरणाची माती ज्यावेळेस माझ्या डोक्याला लावताल त्यावेळेस माझं डोकं दुखायचं राहील. म्हणजे गोपी चंदन टिळा वैष्णवांचा. अजून काय आवडतं तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, देवाला वारी केलेली आवडते. आणि वारी ही कशाची वारी आहे, ज्ञानाची वारी आहे, पुण्याची वारी आहे. अजून कशाची वारी आहे, वारी केल्यानंतर आपल्याला पुण्य तर प्राप्त होतं, बरोबर, ज्ञान प्राप्त होतं, नामस्मरण घडतं आपल्याकडून. वारीला गेल्यानंतर अहोरात्र आपल्या मुखामध्ये नामस्मरण चालू असतं, बरोबर. कारण वारीमध्ये आपण फक्त चहाचा कप नेऊन दिला तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि हे देवाला आवडतं, बरोबर आहे ना. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुजा
पांडुरंग किंवा पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करणं उपवास काही न अरनिशमुखी नाम. देवाला काय आवडतं तर आषाढी कार्तिकी वारी केलेली आवडते. 15 दिवस वारी. आणि वारी ही काय आहे? ज्या प्रकारे आता सगळेजण मोबाईल वापरतात, मोबाईल वापरत असताना 1 तास त्या मोबाईलला चार्जिंगची गरज आहे. त्याच प्रकारे आपण जीवन जगतो. वर्षभर आपल्याला चार्जिंग केली जाते ते कशामध्ये? वारीमध्ये. 15 दिवस आपल्या या देहाला चार्जिंगची गरज आहे आणि ती चार्जिंग कुठे भेटते तर वारीमध्ये. त्यामुळे 15 दिवस तरी त्या देवाची वारी करावी. कारण वारीसारखा आनंद कुठे भेटत नाही, संसारातही भेटत नाही. भेटतो का? संसार कसा आहे? महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा महाराज म्हणतात मग बाबा संसार करावा पण कसा? तर पक्षी अंगाने उतरते जे का गुंतवणी राहते असे असावे संसारी जैसे प्राचीन असुदोरी. महाराज म्हणतात ज्या प्रकारे दह्यामध्ये केस पडतो तो केस आपण बाजूला काढतो तर केसाला दही लागतं का? लागतं? नाही लागत. त्या प्रकारे महाराज म्हणतात संसार करावा म्हणजे सगळ्यांच्या दह्यात केस पडलेला होता. बरोबर आहे ना? या प्रकारे संसार करावा. महाराज म्हणतात कसा? संसारी असावे असोनी नसावे, 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 भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हर परिचिता. माझ्यासाठी नाही वाजवणार का? जमते ना मला गायन? महाराज म्हणतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे. कधी? भजन करावे पण कधी? वेळोवेळा. कारण देवाला हेच आवडतं, दुसरं काही आवडत नाही. बरोबर आहे ना? म्हणून महाराज म्हणतात आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमा पूज्य जगी. त्यामुळे महाराज म्हणतात की बाबांनो देवाचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. मग नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं? सगळ्यांनी हात वरती घ्या. 2 मिनिट आपण देवाचं नामस्मरण करूया. सोपान देवा, सोपान देवा, ब्रह्मस्वरूपा सोपान देवा, सोपान देवा, ब्रह्मस्वरूपा सोपान देवा, सोपान देवा, सोपान देवा, ब्रह्मस्वरूपा सोपान
त्यामुळे महाराज म्हणतात बाबांनो देवाचं नामस्मरण करा. कारण देवाला काय आवडतं, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे अन विठोबाची देवाला भाव महत्वाचा आहे. मग भाव म्हणजे नेमका भाव कसा, तर चित्त शुद्ध सेवा देवाची. कोणतंही कार्य ते मनापासून केलेलं देवाला आवडतं. आता या सप्ताहाचं करावं तेवढं कौतुक कमी म्हटलं जातं ना. काय तो मंडप, काय ते गायक, काय ते वादक, आणि काय ते आयोजक, आणि काय ती सिस्टीम, सगळं कसं एकदम ओके मध्येच आहे. बरोबर आहे ना. एवढं गोड असं नियोजन केले. कारण मंदिर 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 म्हणतो, पण मंदिर म्हणजे काय, म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता जिथं असते ना, तिथंच हे असे गोड असे सोहळे होतात. महाराज म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही, याच्यासारखा आनंद कुठे नाही आहे का. त्यामुळं कीर्तन हे आपली एक एनर्जी आहे. कीर्तनामुळे आपल्या देहाला चार्जिंग होते, आणि चार्जिंगची गरज आहे. त्यामुळे नामस्मरण करावं. नामस्मरण करत असताना काय करावं, आई बापाची सेवा पण करावी. कारण आई बाप देखील तेवढेच महत्वाचे आहेत ना. बरोबर आहे. आई बापाची सेवा करत असताना आपला धर्म तोही तेवढाच महत्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जर सांगायचं झालं तर माझा धर्मरक्षक संभाजी महाराज आज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे. धागलं धनी म्हणतात त्यांना. माझ्या सर्जा संभाजी बद्दल काय बोलावं. कारण म्हटलं जातं फितूर जरी जन्मले या मातीत, या मातीला त्याची खंत आहे. फितूर जरी जन्मले या मातीला त्याची खंत आहे. आणि अजूनही आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात माझा सर्जा संभाजी जिवंत आहे. सर्जा संभाजी धन्य धन्य संभाजी खरा. संभाजी खरा राष्ट्राचा हिरा, अभिमानी पुरा, करुणिया नाव अजरामर, करुणिया नाव अजरामर, करुणिया नाव अजरामर. कीर्तीचा झेंडा लावला जगभर, कीर्तीचा झेंडा लावला जगभर, कीर्तीचा झेंडा लावला जगभर. छत्रपती संभाजी महाराज की जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि धर्मासाठी मरावं कसं हे माझ्या धर्मरक्षक संभाजी महाराजांनी शिकवलं. संभाजी महाराज होणं सोपं नाही. कारण सर्जा संभाजी म्हटलं जातं. ज्यावेळेस कवीने यावं म्हणावं राजा, राजा आपण पकडला गेलोय राजा, त्यावेळेस माझ्या सर्जा संभाजीने म्हणावं कवी हे शक्यच नाही की सर्जा संभाजी कोणाच्या हाताला लागल. 240 लढाया जिंकलेला हा योद्धा आहे. योद्धा आहे. कोणाची ताकद नाही ह्या सर्जा संभाजीला पकडण्याची. राजा आपण खरंच पकडलो गेलोय. कसं काय शक्य आहे. कवी तू खोटं बोलतोयस ना. नाही राजा, खरंच आपण पकडलं गेलोय. कसं काय. राजा गोनोजीने फितुरी केली. गोनोजी अरे तो तर माझा रक्ताचा आहे आणि त्यानं फितुरी करावी. फितुरी करावी. अरे तो माझा रक्ताचा आहे. शक्यच नाही. कवी तू खोटं बोलतोय. नाही राजा, खरंच गोनोजीने फितुरी केली. काय गरज आहे गोनोजीला फितुरी करायची. अहो गोनोजीला सांगा या महाराष्ट्राच्या मातीवरती माया करा. त्या तुकड्याभर वतनसाठी लाज चाटायला जायची काय गरज होती गोनोजीला. काय गरज होती. अहो वतन मागितलं असतं तर पाहिजे तेवढे किल्ले त्याच्या नावावरती केले असते. पण काय गरज होती. राजा आपण पकडला गेलोय आता. राजा काय त्यांची ताकद असेल हो. खऱ्या अर्थानं आपल्या माणसानं फसवलं ना म्हणून धर्म बुडला हो. नाही तर ताकद नाही कोणाची सर्जा संभाजीला पकडण्याची. आहे का. वाघ होता वाघ. त्याचा बाप सिंह आहे ना, त्याचा पोरग वाघ तर असणारच ना. वाघ होता माझा सर्जा संभाजी. पण ज्यावेळेस माझ्या सर्जा संभाजीला कळावं की आपण पकडला गेलोय तरी आहे तसं 20-20 फुटावरती साखळदंड टाकले होते. त्यांची ताकदही नव्हती की माझ्या सर्जा संभाजीच्या पुढे यावं. तो औरंगजेब म्हणत होता की एकदा मला त्याला डोळे भरून पाहायचे. डोळे भरून पाहायचे. त्यावेळेस त्याचे जे सैनिक होते ते म्हणले तुम्ही त्याच्या पुढे जाऊ नका. तो बांधून जरी ठेवलाय ना तरी वाघ आहे. त्यावेळेस तो औरंगजेब म्हणतो
की अशी मुलं आपल्याकडे का नाही जन्माला येत? त्यावेळेस त्या औरंग्याला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे संभाजी राजे हे कुठं पण जन्माला येत नाहीत, येतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत. एवढं सोपं नाही हो सर्जा संभाजी होणं. कारण ज्यावेळेस कळावं की साखळदंड टाकले, पण एवढा जीव त्या कवीवरती, एवढा जीव की उंठावरून फरफडत नाही. व माझ्या राजाला लोक डोंगरावरून पाहतात, माझ्या राजाला फरफडत चालवलंय, माझा राजा पकडला गेलाय, पण एवढा त्या कवीवरती जीव, त्या कवीला फरफडत असताना त्या कवीला उचलून घ्यावं. त्यावेळेस त्या कवीने म्हणावं की राजा काय हो तुमचं ते प्रेम, तुम्ही मला उचलून घेतलं. अरे कवी, मित्र तो नाहीये रे, मित्र तो नाहीये जो मदतीला म्हणजे अडचणीला मदत करेल. मित्र तो आहे, आपल्या मित्राला कधी अडचणीच येऊन देणार नाही. मी कवी तुला नाही कधी अडचण येऊन देणार रे. अरे तुझ्या कवितेने प्रेरित झालाय हा सर्जा संभाजी, तुला नाही अडचण येऊन देणार. कवी तुला ही माहिती आणि मला ही माहिती की लोकांनी आपल्याला पकडलंय, लोक आपल्याला सोडणार नाहीत. आता लोक आपल्याला सोडणार नाहीत आणि माझ्या राजाला डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सोडलं होतं. त्या नराधमांनी मिठाचं पाणी टाकावं, एवढा त्रास व्हावा, तरी माझा सर्जा संभाजी असा उभा होता. त्यावेळेस माझ्या सर्जा संभाजीने सांगावं कवी मला सोडलं ना तरी तुला त्रास व्हायला नाही पाहिजे, तुझ्या डोळ्यातून पाणी नाही यायला पाहिजे, कारण शेवटपर्यंत मला तुझ्या कविता ऐकायच्यात. तुझ्या कवितेने प्रेरित झालाय हा सर्जा संभाजी. माझ्या राजाला सोलावं, एवढा त्रास द्यावा, आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळेस माझ्या सर्जा संभाजीची जीभ काढायची होती, काय ताकद होती हो, काय ताकद होती. कोणीतरी हात धरावं, कोणीतरी पाय धरावं, कोणाची जीभ सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून जात, ही जात मराठ्याची सोपं नाहीये. कारण म्हटलं जातं ना, म्हणतात मुठ भर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, मुठ भर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला बी फाडला. करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन मी कुलदैवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुलदैवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. वंदन मी रायाला, करीतो वंदन मी कुलदैवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुलदैवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. करीतो वंदन शिवबाला, वीर संभाजी शिवरायाला. करतो वंदन मी कुलदैवताला, वीर शिवाजी संभाजी राजाला. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला बी फाडला, अफजल खान काय त्यानं सिंहाला बी फाडला. करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन मी कुलदैवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुलदैवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुलदैवतेला, वीर शिवा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुलदैवतेला, वीर संभाजी संभाजी राजाला. कारण माझ्या सर्जा संभाजीकडून शिकायला जर काय भेटलं असेल ना तर धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते. त्यामुळे आपण फक्त एकच शिकायचं की बाबा आपलं धर्म बुडायला नाही पाहिजे. बरोबर आहे ना, आपली माणसं मोठी करा, आपल्या माणसांना समजून घ्या, पण आपली नीतिमत्ता कशी आहे, शेजारच्यानं बंगला बांधला तरी आपल्या पोटामध्ये दुखतं, ही आपली नीतिमत्ता आहे. आपला धर्म महत्वाचा आहे, बरोबर. त्यासाठी आपल्या सर्जा संभाजींनी शिकवलं की बाबा धर्मासाठी लढणं फार गरजेचं आहे, आणि धर्म टिकवण्यासाठी असे गोड असे भगवंताचे कार्यक्रम होण्यासाठी गरज आहे. नाही तर आजकाल लोक जास्त गोळा होतात, ते कधी कधी गोळा होतात, एखाद्याला जावं लागतं त्यावेळेस लोक गोळा होतात. बरोबर आहे ना, नाही तर आजकाल लोक कोणी कोणाच्या घरी जात नाही, म्हणजे एवढी लोक मोबाईलने बिझी झालेत. पण आपली माणसं महत्वाची आहेत, बरोबर. त्यामुळं देवाचं नामस्मरण करावं, धर्मासाठी चांगलं कार्य करावं. महाराज म्हणतात
आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा अभंगाचे शेवटचे चरण एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा एक नेम जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा एक नेम जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमा पूज्य जागी तो देवा परमा पूज्य जागी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तो देवा परमा पूज्य जागी तो देवा परमा पूज्य जागी तुळशी माळ गळा गोपी चंदटीला तुळशी माळ गळा गोपी चंदटीला हृदय कळवळा वैष्णवाचा धनी धरे गरिसा पम गरिसा म गरिसा सगम पद प ध ध ध प म प म ग र गर सा धनी सा गर सा धनी सा गर सा धनी सा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा आ आ
वैष्णवाचा दत्ताई